मम्मी तुम्ही शांत व्हा, लय चिडू नका हो. दीपी इकडं हे घ्या, तुम्ही घ्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. चिडू नका मम्मी. काकी आले बघा तुमच्या सुनबाई फिरून. थांबा. कुठे गेला होता तुम्ही? काकी अहो ते हिच्या घरी गेलेलो. तिच्या घरी? आता हीच तिचं घर आहे. तो अंकुशराव पाटील लग्नामध्ये एवढा तमाशा करून गेला हे माहित असताना सुद्धा काय गरज होती तिकडे जायची? काकी अहो पिऊला तिच्या डॅडींची लई आठवण येत होती, म्हणून म्हणलं मग आपणच एक पाऊल पुढे टाकावा आणि ही नात्यातलं अंतर मिटवावं. बास, लई नमतं घेतलं आपण. अरे सगळं वैर विसरून मी तुमच्या दोघांचं लगीन लावून दिलं. त्या अंकुशरावनं काय केलं? लग्नात येऊन एवढा तमाशा घातला तरी सुद्धा गप्प बसले मी. मला वाटेल तसं बोलून गेला. मी सगळं सहन केलं. का? तर माझ्या या सुनबाईसाठी. पण मला वाटलं नव्हतं माझी सुनबाई वाईजबी माझी किंमत ठेवणार नाही. अहो नाही काकी, असं काही नाही. मग का गेला तिकडं? ते बी जोडी ना. अगं पोरगी आहे ती त्याची, तिला आठवण येणारच की बापाची. तुम्हाला विचारलंय का कुणी? गप्प बसायचं. पुरीला त्या वडिलांची आठवण येते जी तिला जीव लावतात, त्या नाही जी जीव घ्यायच्या मागे लागल्यात. आता रागात बोलले असतील ते तसं, म्हणून काय खरंच कुठला बाप पोरीचा जीव घेतो का? खरंय पप्पांचं. पियू अगं तुझ्या पप्पांनी सगळं विसरून तुझं एकदम जंगी स्वागत केलं असेल नाही? त्या हातातल्या फुटूवरनं तरी तसं नाही वाटत. वीरू, काय झालं तिकडं? अरे मी काय विचारते, काय झालं तिकडं? काकी अहो पिऊच्या डॅडींचा राग अजून शांत नाही झाला. म्हणजे अहो म्हणजे तुमच्या सकट माझी बी इज्जत घालवून आला तिथनं? पण तुम्हाला सांगितलं होतं कोणी शानपणा करायला? सुनबाई, ज्या बापानं भर मांडवामध्ये तुझी लाज काढली, तुझ्या नवऱ्याची लायकी काढली, त्या बापाला भेटायला गेली होतीस तू? ती बी मला न विचारता. काल रातच्याला बी तुम्ही घरात नव्हता, तिकडेच गेला असाल ना? तुम्हाला काय वाटलं या काकीला काय बी माहित नाही? अरे कांचन सूर्यवंशी आहे मी. कधी कुठं कसा घाना फिरवायचा हे चांगलंच माहित आहे मला. त्यामुळे ह्यापुढे तुमचा अजिबात मनमानी कारभार चालणार नाही. चुकलं काकी. माझ्याकडे चुकीला माफी नाही. ह्यावेळी सोडून देत्या,
पण ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग समजायची. सुनबाई, ह्या पुढं अजिबात माहेरी पाय ठेवायचा नाही. मला न विचारता जर उमरेच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर ह्या घराचं दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद समजायचं. परत ह्या घरामध्ये तुला एंट्री नाही. ही डोक्यात कायमचं फिट्ट करून ठेवायचं. तुझ्यासाठी तू त्याच दिवशी मेली होतीस, पण आज आम्ही तुला भडाग्नी देतोय. कसल्या विचारात हरवलेस वीरू? पियूच्याच. पियूच्या? का रे? अहो काका बघा की, माझ्यासाठी किती काय काय सहन करते ती. अहो एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारी पोरगी एवढीशा खोलीत बी किती आनंदाने राहते. आणि विशेष म्हणजे अहो कसलीच तक्रार नाही होती तिची. वीरू, पोरगी मनानं लई चांगली आहे बघ. अरे तुझ्या बरोबर संसार करण्यासाठी वाटेल ते करायची तिची तयारी आहे. पर तिच्या आनंदासाठी तुला बी झटाय पाहिजे बर का. काका माझं अख्खं आयुष्यच तिच्या आनंदासाठी आहे बघा. माझ्यामुळे तिचं माहेर तुटले. तिला एवढं सुख देईन की तिला तिच्या माहेरची आठवणच येणार नाही. वीरू, आता तुलाच तुझ्या संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या. आई बाप जशी पोराची जबाबदारी असते ना, तशीच बायको बी त्याचीच जबाबदारी असते. पर तिच्या आनंदासाठी आता तुला तुझं सुख बी बाजूला ठेवायला लागेल, हे ध्यानात ठेव. अहो माझं सगळं सुखच पियूच्या सुखात आहे. काका आयुष्यमान भव. पोरी, असाच सोन्यासारखा संसार कर. वीरू, आयुष्यभर सावलीसारखा तिच्या सोबत राहा बर का. काही जरी झालं ना तरी मी तुला कधी एकटं पडू देणार नाही. काय जगू दादा, आज एकटीच? टोळी दिसत नाही तुमची. माने, राजकारणात आणि आयुष्यात आम्हाला टोळीची गरज नाही. आम्ही एकटे समर्थ आहे. नाही, ते सगळं खरं आहे, पण साहेबांनी जे काय करून ठेवलंय ते जर नीट निस्तरता आलं तर बाकीचं सगळं शक्य आहे. साहेबांचं चुकलंच. पियुष असं नव्हतं वागायला पाहिजे त्याने. तिला लय हर्ट झाले. आम्ही त्यांच्याविषयी नाही, जनतेविषयी बोलतो. राजकारणात घरापेक्षा जास्त विचार जनतेचा करायचा असतो. आणि या सगळ्या प्रकरणामुळे जनतेत रॉंग मेसेज गेला. कसला मेसेज? जो माणूस आपल्या मुलीशी असं वागू शकतो तो जनतेशी कसा वागेल? साहेब लोकांच्या मनातून उतरले. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. माइंड ब्लोईंग. आम्हाला पण हेच पाहिजे होतं. आपला मतदार आपल्यापासून तुटू नये म्हणून तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे. साहेब पियुतांशी चुकीचं वागले असले तरी तुम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहात. बापाने जरी पोरीला वाऱ्यावर सोडलं असलं तरी भावानी नाही सोडलं. जोपर्यंत जग्गूदादा आहे तोपर्यंत मतदारसंघातल्या कुठल्याच पोरीला
कुठल्याच माणसाला कसलीच अडचण येणार नाही हे तुम्ही जनतेच्या मनावर ठसवलं पाहिजे. याचा तुम्हालाच फायदा होईल. आणि आमचा फायदा कधीच सोडत नाही. पिऊताईंना तुम्ही आधार दिलाय ही बातमी एकदा का जनतेमध्ये पसरली की आपोआप जनता आणि पिऊताई दोन्हींच्या मनात तुमच्याविषयी सहानुभूती आणि आदर तयार होईल. ते सगळं माहिती आहे आम्हाला. नेमकं काय करायचं ना ते सांगा. पिऊताईंच्या घरी जाऊन तुम्ही स्वतः त्यांची भेट घ्या. भावनांचं भांडवल केल्याशिवाय राजकारणात टिकावं लागत नाही. तुम्हाला ऐती संधी चालून आली. या सहानुभूतीच्या लाटेवर तुम्ही लय पुढे जाल. आणि तसं बी आम्हाला मागवळून बघायचंच नाही. आता सगळं माइंड ब्लोईंग. सुनबाई, ह्या पुढं अजिबात माहेरी पाय ठेवायचा नाही. मला न विचारता जर उमरेच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर ह्या घराचं दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद समजायचं. अरे वा, आवरली आहे काम. आज लवकर आला शेतात ना? होय, ते जरा काम होतं, बाहेर जायचे. बाहेर हा एक महत्वाचं काम. चल, येतो मी. होय. पियू, पियू, आले. चल चपला घाल. चपला? अगं घाल तर तू, बाहेर जायचं आपल्याला. चल पटकन. अगं अरे चल पण- चल 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 पटकन. ते सरप्राईज. अगं तू चल माझ्याबरोबर. चल. वीरू, जी. अरे सकाळच्या पारी दोघं नवरा बायको कुठे चालला? हिच्या माहेरी नाही ना चालला परत? अहो, नाही नाही काकी, तसं काय नाही. ते मी जरा बाहेर चाललो होतो आणि हिला बी घरात काय काम नव्हतं. असंच बसून होती तो, म्हणलं चल माझ्या बरं. बर बर बर.
नाही म्हणजे कामं नाहीत असं नाही, मस्त कामं पडल्यात. पण तुम्ही दोघं चाललाय ना, जावा जा. हा, मी करते घरातली कामं सगळी. अहो नाही नाही काकी, असं का म्हणताय तुम्ही? मला सांगा की काम, मी करते की. अगं तुला तर जायचंय ना, जा जा. नंतर वीरूला वाटायचं काकीनं बळणच थांबून घेतलंय. हो नाही काकी, असं काही मनात बी आणू नका. पिऊ, मी येतो जाऊन. काकी ये तुम्ही. हा. सांगा ना काकी, काय कामं करायचे? अगं कामं राहू दे ग बाजूला, पण ना मला का नाही काहीतरी वेगळं खायची इच्छा झाल्या. आणि असं बी तुझ्या हातचं मी काय कधी खाल्लेलं नाही. तुझ्या हाताची चव तरी कळल त्या निमित्तानं. काहीतरी बनव चांगलं, तुला जो आवडेल तो पदार्थ बनव. एवढंच ना, बनवते की मग. चुलीवरचं बनव बर का. अगं लय दिवस झालं ग चुलीवरचं काय बनवलेलं खाल्लंच नाही, म्हणून सांगितलं तुला. तुला नसेल जमत ना तर राहू दे ग, कशाला त्रास तुला. नाही नाही काकी, अहो त्यात न जमण्यासारखं काय, करते मी. लागते कामाला. जा बनव. हा काकी काकी काकी, नात खुळाच कार्यक्रम आहे बघा तुमचा. एका गावात 100 तुकडं कसं करायचं ना, हे तुमच्याकडनं शिकावं बाबा. अहो काकी बंगल्यात वाढलेली पोरगी आहे ती, तिचा घास आहे चुलीवरचा स्वयंपाक करायचा. आता बघा कसं हात पोळून घेते ती. अगं बसू दे की तिला वाईट चटक, त्याशिवाय माझ्या जीवाला बी चैन पडणार नाही. सांगायला पाहिजे होतं काकीला की मला नाही येत चुलीवर स्वयंपाक बनवता. नाही पण नको, त्या नवगच वाईट वाटलं असतं. किमान आई तरी घरात पाहिजे होते, वाईच मदत तरी झाली असती. पण नाही पिऊ, तू करशील, जमल तुला. ह्यो काय करतो इथं? हा मम्मी, मी बघतो ह्याच्याकडं. ए